दुसरीकडे भाजपने त्यांची राज्यातली पहिली 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, तर 15 लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे। पाहूयात शिवसेनेच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात त्याविषयीचा हा रिपोर्ट। महायुती राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवणार आहे। भाजपने त्यांचे 20 उमेदवार जाहीर केले। आता राहिलेल्या 28 उमेदवारांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वाट्याला किती मतदारसंघ येतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। शिवसेनेच्या वाट्याला कोणते मतदारसंघ येऊ शकतात ते आता पाहूया। दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार राहुल शेवाळेंची उमेदवारी निश्चित मानली जाते। दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनीही उमेदवारीसाठी दबाव तंत्र सुरू केले। शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांनीही निवडणूक लढण्यासाठी सक्षम असल्याचं स्पष्ट करत शड्डू ठोकलाय। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विद्यमान खासदार आहेत। भाजपने हा मतदारसंघ शिवसेनेकडून मागितला असून त्या बदल्यात ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला देऊ केला। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि विद्यमान शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे। महायुतीचा उमेदवार हा भाजपचा नसणार आहे, हा शिवसेनेचा असणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे। कोण असणार आहे उमेदवार? कोण? आमच्याकडे 4 उमेदवार आता सध्याला तरी आहेत। त्या 4 पैकी कुणाचं नाव एकनाथ शिंदे साहेब आता सोमवारी सस्पेन्स निर्माण झालाय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने सक्षम असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुरक्षित मानला जातोय। हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील विद्यमान खासदार असून भाजपनेही त्यावर दावा केलाय। हा मतदारसंघ कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संदीपान बुमरे आहेत, राजेंद्र जंजाळा आहेत, आणखीन 2 जण जे आहेत ते थोडंसं त्यांना सिक्रेट ठेवलेलं बरं, ते आहेत, असे 4 जण आहेत। सिक्रेट मध्ये दानवे आहेत का? नाही, ते कोणी असेल, परंतु त्यांना थोडंसं आता वेटिंग मध्ये राहू द्या, ते तुम्हाला सोमवारी कळेल। रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने विद्यमान खासदार आहेत। मात्र हा मतदारसंघ बालेकिल्ला असल्याचा दावा करत भाजपनं मतदारसंघाची मागणी केली। हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यास शिवसेनेचा उमेदवार भाजपला आयात करावा लागू शकतो। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार प्रतापराव जाधवांची उमेदवारी निश्चित मानली जाते। यवतमाळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळींबद्दल नाराजी असल्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं। त्यांच्याऐवजी मतदारसंघातील शिवसेनेचे मंत्री असलेल्या आमदाराला दिल्लीचं तिकीट मिळू शकतं। तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार आहेत। शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आणि बालेकिल्ला असलेल्या या जागेवर 2019 मध्ये चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता। जिल्ह्यात शिवसेनेचे 5 आमदार असल्यानं त्यांनी या जागेवर दावा केला। तर भाजपनेही दावा केला असला तरी शिवसेनेची मतं त्यांना मिळण्याची शाश्वती नाही। परिणामी हा मतदारसंघ शिवसेनेकडे सोपवण्यासाठी भाजप तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। एकंदरीतच जागा वाटपाची बोलणी आणि राजकीय रणनीती पाहता शिवसेनेला 15 मतदारसंघ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।